कार्यकर्ते बाहेर थांबसले आणि प्रत्येक वेळेला असं व्हायला लागलं, रूल्स लागू आहे. प्रथम इथे उपस्थित सर्व पत्रकार बंधूंना, मित्रांना आणि सहकाऱ्यांना वंचित बहुजन आघाडीच्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्ता बैठक, कार्यकर्ता मेळावा हा इथे आयोजित केला गेला होता आणि त्याच्यासाठी आम्ही सर्व इथे उपस्थित राहिलो आणि त्याच्यासाठीच आपल्या सर्वांची भेट होत राहील याच्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स ठेवली आहे. आपल्याला जे काही प्रश्न विचारायचे असतील ते आपण कृपया करून विचारावे. दौरा निमित्त महाराष्ट्रभर फिरलाय, काय निमित्त आहे वगैरे, आज काय घडलं नाही? आता महाराष्ट्रभर फिरण्याचं निमित्त किंवा कारण निमित्तापेक्षा हे जास्त करून वंचित बहुजन आघाडीची बांधणी करणं, कार्यकर्त्यांची फळी मजबूत करणं आणि पक्षाचा संघटनात्मक अजून बेस मजबूत करून जास्तीत जास्त लोकांना पक्षामध्ये सामील करणं याच्यासाठी हा दौरा चालू आहे. पक्ष संघटना आणि पक्षाची वाढ कशा प्रकारे होईल ह्याच्यासाठी जिल्ह्यामध्ये जाऊन बैठका घेऊन आम्ही डिस्कशन्स करून कार्यकर्त्यांशी संवाद साधून एक स्ट्रॅटेजी आखणं आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीला अजून व्यापक स्वरूपाने आणि अजून ताकदीने पुढे कसं घेऊन जातं आहे त्याच्यासाठी हे डिस्कशन्स चालू होते. पहिला कार्यकर्ता मेळावा हा सांगलीला झाला, मग सोलापूरला झाला, काल लातूरला झाला आणि आज आता हा दौरा नांदेडला पोचलेला आहे. दादा, गडचिरोली येथील शाळेतील विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाला. त्याच्यावरती देवेंद्र फडणवीसांनी आता काही वेळापूर्वी कायमस्वरूपी संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी असं त्यांनी सांगितलं, पण इतक्यावरच ही योग्य आरोप्यांना अटक आणि त्या फॅमिलीला पुनर्वसन, त्यांची मदत करणं, त्या फॅमिलीला एक शासकीय नोकरी देणं हे एका बाजूला झालं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला मला हेही वाटतं की मुख्यमंत्र्यांनी नुसतं एका शिक्षण संघटनेचं मान्यता रद्द करण्यावरती थांबू नये, पण आज मुख्यमंत्र्यांकडे नियम बनवण्याचे, कायदे बनवण्याचा महत्त्वाचा अधिकार आहे आणि जितकी मेजॉरिटी भाजपकडे आहे त्यांना महाराष्ट्रामध्ये सहज कोणताही कायदा पास करणं शक्य आहे. त्याच्यामुळे शिक्षण संघटनेमध्ये मुलींवरती अत्याचार होतोय ही या महाराष्ट्रातली गेल्या 2 वर्षातली तिसरी घटना आहे ज्याच्यामुळे महाराष्ट्र हादरला आहे. तर ह्या घटना होऊ नयेत ह्याच्यासाठी मजबूत कायदे करणं ह्या आता सरकारचं फोकस असलं पाहिजे आणि प्रायोरिटी असली पाहिजे. 19वे वर्ष पूर्ण होत आहे, भारताला स्वातंत्र्य मिळालं. अजून आदिवासी दिन ज्या दिवशी होता त्याच दिवशी ही घटना घडली. हे बघा, आता मला ह्याच्याबद्दल अजून माहिती नाही आहे की मी हे म्हणू शकतो की हा अत्याचार जातीवादातनं झाला आहे का अजून कुठल्या अँगलमधनं झाला आहे किंवा ही क्रूरता, हा हिंसाचार कुठल्या रागातनं, कुठल्या रोषातनं किंवा कुठल्या मानसिकतेतनं झाला आहे. पण आदिवासी दिनाच्या दिवशी एका आदिवासी मुलीला, विद्यार्थिनीला हे परिस्थितीतनं जायला लागतं आहे हे अजूनही भारतासाठी खूप मोठं दुर्दैव आहे आणि ह्याच्यावरती एकच उपाय आहे, तो म्हणजे सरकारनी ठोस पॉलिसी लेवलवरती कायदे बनवणं, कानून बनवणं ज्याच्यावरनं कोणत्याही शिक्षण संस्थेमध्ये कोणत्याही मुलीवरती आणि खास करून अल्पवयीन मुलीवरती अत्याचार होणार नाही ह्याच्यासाठी पूर्ण दक्षता ही सरकारने घेतली पाहिजे. प्रत्येक आश्रमशाळेमध्ये असंच एक प्रकारे नांदेडमध्ये काल एका शाळेमध्ये मांसाहार खाल्ल्यामुळे 32 जणांना इजा झालेली होती. आश्रमशाळेची जी व्यवस्था आहे ही व्यवस्था कशी सुधारावं लागणार? आश्रमशाळा जर आपण बघितलं तर त्या 2016-17 पर्यंत नीट पद्धतीने चालू होत्या. त्याच्यानंतर आश्रमशाळेमध्ये बांधकामाचा कॉन्ट्रॅक्ट, हॉस्टेलचे कॉन्ट्रॅक्ट्स, मेस, कॅन्टीनचे कॉन्ट्रॅक्ट्स हे खूप मोठ्या प्रमाणात ठेकेदारी आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती देण्यात सुरू केलं होतं आणि त्याच्यानंतर हे सगळे प्रॉब्लेम्स चालू झाले. आपण दुसऱ्या बाजूला जर विचार केला आणि थोडा पत्रकारांनी संशोधन केलं तर तुम्हाला हे पण सापडेल की हे कॉन्ट्रॅक्ट्स कोणाला मिळतात, तर खासदाराच्या नातेवाईकाला, आमदाराच्या नातेवाईकाला आणि इकडच्या सगळ्या जे सत्ताधारी आहेत आणि निवडून गेलेले प्रतिनिधित्व आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या बिझनेस पार्टनर्सना, त्यांच्या आर्थिक हितसंबंध ज्यांच्याबरोबर आहेत त्या सर्वांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात जातं. आता ह्याच्यामधनं एक कॉन्ट्रॅक्टर्सचं आणि पॉलिटिशियन्सचं पैसा खाण्याचं खूप मोठं नेक्सस उभं राहिलेलं आहे आणि त्या नेक्ससमुळे आज विद्यार्थ्यांची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आपण फक्त आश्रमशाळेंचा नका बघू, आपण समाज कल्याण खात्यामधल्या सगळ्या हॉस्टेल्सचं, सगळ्या कॅन्टीन्सचं, सगळ्या मेसचं आपण अवस्था बघितली तर अजूनही हीच अवस्था मिळेल की आपल्यापैकी कोणी गेलं तर आपण त्या अन्नाला हातसुद्धा लावणार नाही. तिकडे बसायला विद्यार्थ्यांना स्वच्छ जेवण जेवायला जागा नसते.
जेवणामध्ये विद्यार्थ्यांच्या दातापेक्षा मोठे खडे हे त्यांना आढळले जातात. अर्ध्याहून जास्त वेळेस हे जेवण शिजलेलं नसतं आणि ते विद्यार्थ्यांना जेवण अर्ध्याहून जास्त वेळेस पचत नाही, त्यांना त्याच्यामुळे आजार होतात. हा सगळा प्रकार जो चालू होतो तो पॉलिटिशियन्स आणि कॉन्ट्रॅक्टर्सच्या नेक्ससमुळे होतो आणि आपल्याला परत कुठेतरी कॉन्ट्रॅक्ट सिस्टम बंद करून परमनंट जी जुनी सिस्टम होती ती चालू करायला लागणार आहे. त्याच्याशिवाय ह्याला उपाय नाही. दादा 8 दशकं पूर्ण होत आहेत भारताला स्वातंत्र्य मिळून. भारत स्वतंत्र झाला आहे असं आपल्याला वाटते का? कारण आज पुरामध्ये एखादा किंवा भूकंपामध्ये कोणाचा मृत्यू झाला तर सरकार 4 लाख देतं आणि जर विमान क्रॅश झालं तर त्यांना 1-1 कोटी रुपये मदत देतं. विद्यार्थ्यांना आज नोकऱ्या नाहीत, लोणीचे लोंढे बाहेर पडत आहेत, आज जागा रिक्त नाहीत आणि योजनेच्या नावाखाली मतं मिळवणं. आज म्हणजे भारत स्वतंत्र झाला असं तुम्हाला वाटतं? भारत स्वतंत्र झाला का नाही ह्याच्याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. भारत हा स्वातंत्र्य देश आहे आणि तो स्वातंत्र्य होऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरतीच चालणारा देश आहे. पण जी लोक सत्तेमध्ये गेली आहेत त्यांच्या मिसमॅनेजमेंटमुळे, त्यांच्या काळजी नसल्यामुळे आणि त्यांच्या कामाकडे लक्ष नसल्यामुळे एक खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आणि दुसऱ्या बाजूला 2014 नंतर जे सत्तेमध्ये आले त्यांनी भारतामधल्या भारत देशाला स्वातंत्र्य ठेवून नागरिकांची स्वातंत्र्य मारायचा एक निर्णय जो घेतला आहे त्याच्यामुळे हा खूप मोठा प्रश्न झाला. आता एका बाजूला आपण जे उदाहरणं दिली ती दिलीच, पण दुसऱ्या बाजूला आपण जर स्वातंत्र्याचा प्रश्न बघितला तर 2014 नंतर कोणी काय जेवायचं, कोणी काय कपडे घालायचे, तुम्ही कुठला अभ्यासक्रम शिकू शकता, तुम्ही कुठली पुस्तकं वाचू शकता, तुम्ही कुठले सिनेमे बघू शकता, तुम्ही कुठले कपडे घालू शकता, तुम्ही कुठलं जेवण घालू शकता, या सगळ्यावरती बंधनं ह्या सरकारने आलेत आणि या लोकशाहीमध्ये स्वातंत्र्यावरती गदा हे 2014 नंतर नरेंद्र मोदी सरकारने मोठ्या प्रमाणात आणलेली दिसते. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर आपण जी आकडेवारी सांगितली ती महाराष्ट्रासाठी. आपण इतर राज्यांमध्ये गेलात तर पुण्यामध्ये मृत्यू झालेल्या लोकांना 20 लाख ते 30 लाख मिळतात पंजाबसारख्या राज्यामध्ये आणि बिहारसारख्या राज्यामध्ये 45 लाख मिळतात. तर आज ही महाराष्ट्र राज्याची शोकांतिका आहे की इतका पुढील राज्य आपण म्हणतो, आपल्या राज्यामध्ये हे देशाची फायनान्शियल कॅपिटल असूनही आज पूरग्रस्तांना फक्त 4 लाख रुपये मिळतात. ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. आंबेडकर चळवळीचे नेते सुरेशदादा गायकवाड यांनी सध्या नेते बाळासाहेब आंबेडकर यांना आवाहन केलं होतं की उपवर्गीकरणाच्या लढाईमध्ये बाळासाहेबांनी हस्तक्षेप करावा. सुरेशदादा गायकवाड यांनी असं म्हणलं होतं आणि उधम समाजामध्ये जे तेढ निर्माण होत आहे त्याच्यामध्ये एकता निर्माण होण्यासाठी साहेबांनी हस्तक्षेप करावा म्हणजे काय सांगतात? हे बघा, सुरेशदादा गायकवाडांना कधी पूर्ण माहिती नसते आणि त्यांना नेहमी अर्धवट माहिती असते, म्हणून त्यांना आज समाजात कोणीही भीक किंवा भाव घालत नाही. बाळासाहेब आंबेडकरांनी 14 एप्रिलला राजगृहाच्या खाली प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे ठामपणे भूमिका मांडली होती की जे उपवर्गीकरण संविधानाच्या चौकटीत बसत नाही, जे उपवर्गीकरण संविधानाच्या विरोधात आहे आणि जे अनकॉन्स्टिट्युशनल उपवर्गीकरण आहे आम्ही त्याचा कायम विरोध करणार, हे बाळासाहेब आंबेडकरांनी प्रेस घेऊन 14 एप्रिलला राजगृहावरती सांगितले. हे सुरेश गायकवाडांनी विसरले का मुद्दामून त्यांना राजकारण करायचं आहे का त्यांची भाकरी कोणाला तरी शिव्या देऊनच वाजली जाते ह्या त्यांचा प्रश्न आहे. पण पत्रकारांना मी म्हणतो की जर आपल्याला संदर्भ हवा असेल तर ती शिव्या वगैरे काही विषय नव्हता. 14 एप्रिल एक सेकंड थोडंसं क्लिअर करतो. त्यांनी 4-5 दिवसापूर्वी म्हणजे हा 9 तारखेचा जो मोर्चा होता 7 तारखेला त्यांनी इथेच प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि या महाराष्ट्रामध्ये या उपवर्गीकरणाचा तिढा जो आहे तर तो एकमेव बाळासाहेब आंबेडकर सोडवू शकतात आणि त्यांनी आता या सगळ्या गोष्टीचं नेतृत्व करीत मुख्यमंत्र्यांना भेट घ्यावी मुख्यमंत्र्यांची आणि दोन्ही बाजूचे जे आहेत म्हणजे मातंग समाज आणि बौद्ध समाजाच्या लोकांना एकत्र करून कोऑर्डिनेटर म्हणून बाळासाहेबांनी त्यांची सकारात्मक चर्चा घडवून आणावी आणि हे काम फक्त या लेवलनंच होऊ शकतं. इथे जर आपण ग्रासरूटला जर बघू लागलो तर नक्कीच वाद वाढत जाणार आहे आणि हमरी तुमरीवर सगळ्या गोष्टी येणार आहेत. मग हा मार्ग एकमेव मार्ग आहे आणि तो फक्त बाळासाहेब आंबेडकरच करू शकतात. अशा प्रकारचं त्यांचं शुद्ध वक्तव्य आहे. हे वक्तव्य शुद्ध असलं तरी लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकणारं आहे. कारण 14 एप्रिललाच बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट भूमिका घेऊन राजगृहावरती सांगितलेलं की उपवर्गीकरणाबद्दल वंचित बहुजन आघाडीची
भूमिका काय ती सुरेशदादा गायकवाडांनी परत एकदा प्रेस कॉन्फरन्स बघावी आणि त्याच्याबद्दल मग भाष्य करा. दुसऱ्या बाजूला मी एक गोष्ट म्हणतो की बाळासाहेब आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं ह्याच्या इतकं भाबडं वक्तव्य मी राजकारणात ऐकलं नाही. आज मोठ्या प्रमाणामध्ये उपवर्गीकरण चालू कोणी केले तर ते भाजपने केले आणि भाजपची जर आपण पॉलिसी बघितली असेल तर ती 2014 ह्याच्या आधीपासून डिवाइड अँड रूलची पॉलिसी आहे. 2014मध्ये जेव्हा भारतामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार आलं तेव्हा भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती हिंदू मुसलमान दंगे हे चालू झाले. हिंदू मुसलमान दंगे आपण महाराष्ट्रामध्ये थांबवू नाही शकलो, त्याच्या आतमध्ये ओबीसी वर्सेस मराठा दंगे चालू झाले. ओबीसी वर्सेस मराठा दंगे आपण थांबवू नाही शकलो, त्याच्या आतमध्ये बीजेपीने उपवर्गीकरण करून महार वर्सेस मातंग हे भांडण उभं केलं. आणि आता जर सुरेशदादा गायकवाडांना वाटत असेल की मुख्यमंत्री सामाजिक सलोखा सुधारायला काम करत असतील तर त्यांना आमचा नुसता जय भीम. सगळे पक्षसुद्धा बरेचसे छोटे छोटे पक्षसुद्धा फोडल्याचं पाहिलं, म्हणजे रासप असेल किंवा इतर जे पक्ष, स्वाभिमानी वगैरे सगळेच पक्ष सुरुवात. काय 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 स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल किंवा रासपसारखा पक्ष असेल, ही छोटी छोटी पक्षसुद्धा फोडल्याचं चित्र पाहिलं. म्हणजे प्रहारसारखी सुद्धा भाजपनं पक्ष फोडले. एकदम छोटी छोटी. हे बघा, पक्ष प्रहारसारखा छोटा असो किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादीसारखा मोठा असो, जर पक्षातलं लिडरशिप आणि पक्षातले ज्या उमेदवारी आहेत आणि जे पद आहेत ते पैशासाठी आणि सत्यासाठी दिले असतील तर ते भाजपला कधीही फोडणं शक्य होतं. आपण बघितलं असेल की 2021मध्ये एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली आणि अर्धे खासदार आणि 90% आमदार घेऊन ते भाजपमध्ये गेले. 2 वर्षानंतर अजित पवार हे अर्धे खासदार, अर्धे आमदार आणि राष्ट्रवादीचं पारंपरिक जे चिन्ह होतं घड्याळ ते घेऊन भाजपमध्ये गेले. मग 2024मध्ये निवडणूक झाली. 2024मध्ये निवडून आलेले उबाटाचे आमदार 2026 संपायच्या आतमध्ये भाजपमध्ये जातात. दुसऱ्या बाजूला आपण वंचित बहुजन आघाडीमध्ये चित्र बघितलं तर वंचित बहुजन आघाडीची जी आज लिडरशिप आहे, महाराष्ट्राची राज्य कार्यकारिणी आहे, महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष, ते तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी लोकशाही पद्धतीतनं निवडून दिलेली लोक आहेत. तर आज कार्यकर्त्यांमध्ये जे काम करतात, जे चळवळीचं काम करतात, त्यांना पक्षांनी निवडून दिलेलं आहे आणि ती लोक कधीही पक्ष सोडून जाणार नाहीत. हा फरक आपण सगळ्या पक्षांमध्ये आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसेल. तो राष्ट्रवादीसारखा खूप सारे पैसे कमवलेला, साखर कारखाने असलेला, महाराष्ट्राचे 7 बारे घशात गिळलेला पक्ष असू देत किंवा एक शेतकऱ्यांचं आंदोलन करणारा स्वाभिमानी शेतकरी पक्ष असू देत, ते पक्ष फोडणं भाजपला सोपं जातं. जर तो वंचितसारखा आयडिओलॉजी बेस्ड आणि कॅडर बेस्ड पक्ष असला तर ते भाजपला फोडणं त्यांच्या आयुष्यात उभं नाही. सर, नांदेडला पूर परिस्थिती होती, त्या काळात आपण त्या सगळ्या परिस्थितीची पाहणी केली, शेतकऱ्यांची पाहणी केली. सरकार कुठल्याही पक्षाचं असो, सरकारी बाजूकडून सरकारने दिली हा वाक्यप्रयोग मला पटत नाही. वंचित बहुजन आघाडीने आंदोलनं करून लढून ती सरकारकडनं मिळवून लोकांना दिली असं मी म्हणेन. आपल्यामध्ये इथे फारुख सर अहमद उपस्थित आहेत. फारुख सर अहमद हे शहरी भागामधले ज्यांचं पुरामध्ये नुकसान झालं होतं त्यांना पूर्ण नुकसान भरपाई मिळेल ह्याच्यासाठी स्वतः उपोषणावरती बसले होते. ग्रामीण भागामध्ये गावागावामध्ये जाऊन तिकडच्या तहसीलदाराला आणि इतर अधिकाऱ्यांना भेटून लोकांचं घरामध्ये जाऊन तपास करून त्यांच्या फॉर्मवरती मार्किंग करून आम्ही लोकांना पूर्ण मदत देण्याचा प्रयत्न केला आहे. तर असं म्हणणं चुकीचं आहे की सरकारला जाग आली आणि सरकारने मदत दिली. ती सरकारला लोकांची जी मदत होती ती देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आंदोलन करून भाग पाडलं. याचा दुसरा एक प्रश्न वेगळा, मागे असे जेव्हा आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये सुकाणू समिती त्या किती ॲक्टिव्ह होत्या आणि त्याच्यामधनं निर्णय किती झालेत आणि त्याच्यामधनं रिझल्ट किती आलेत ह्याचा आपणच एकदा अभ्यास करून बघा आणि आपल्याला नुसतं कळेल की सुकाणू समितीचं जे डिमांड करतात ते स्वतःचे पैसे खाण्यासाठी सुकाणू समिती बनवतात आणि त्यांनी कोणाचाही काही फायदा होत नाही. फुकट 4 लोकांबरोबर 4 चहा पिऊन चर्चा करायची आणि मग सरकारचा फंड उचलायचा, ह्याच्यामधनं कोणत्याही चळवळीचं कोणतंही काम होत नाही. दादा, तुम्ही आता हे सरकार बिझनेसमॅन आणि इंडस्ट्रियलिस्टच आहे. तुम्ही किंगफिशरचं नाव घेतलं, ठीक आहे, मेन नावं घ्या ना तुम्ही. अडाणी आणि अंबानी यांचे किती कर्जमाफी झालेत, अडाणी पोर्टवरती काय चालू आहे, ह्या सगळ्याचा आपण एकदा अंदाज बांधा आणि आपल्याला हे कळेल की भाजप हे देश चालवायचं नाटक करतंय पण खऱ्या अर्थाने भाजपला अडाणी आणि अंबानी चालवत आहेत. कॉक्रोच जनता पार्टीला तुम्ही कसं पाहता?
कॉक्रोच जनता पार्टी एक विद्यार्थ्यांचं आपण आंदोलन बघितलं. ते आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात उभं राहिलं. त्या आंदोलनाचं बऱ्यापैकी जेव्हा धर्मेंद्र प्रधानांचं जेव्हा राजीनामा आला त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये यशसुद्धा आलं. आणि त्याच्याहून पुढे जेव्हा अमित शहांनी दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवरती अटॅक करायची ऑर्डर दिली तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावरती ते आंदोलन चिघळलं आणि भारताच्या कानाकोपऱ्यात पोचलं. आणि तेव्हापासून ते आंदोलन अजून जास्त मोठं होऊन फक्त धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत किंवा जंतर मंतरपर्यंत लिमिटेड राहिलं नाही, तर जेव्हा भारतातल्या एवढ्या मोठ्या संख्येने भारतातल्या कानाकोपऱ्यातनं विद्यार्थी दिल्लीमध्ये आंदोलन करायला पोचतात आणि पेपर फुटी विरुद्ध जेव्हा आवाज उचलतात आणि जेव्हा तिकडची दिल्ली पोलीस त्यांना लाठीचार्ज करते, टिअर गॅस वापरतात, वॉटर कॅनन्स वापरतात. आपल्याला बऱ्याच ठिकाणी हे आढळले की बऱ्याचशा पोलिसांनी नेमटॅग लावले नव्हते, बरेचसे पोलीस हे वर्दीवर पण नव्हते. भाजपचे गुंड हे पोलिसांबरोबर सामील झाले होते विद्यार्थ्यांना मारायला. काही काठ्यांना खिळेसुद्धा जोडण्यात आले होते. आणि जेव्हा विद्यार्थ्यांवरती इतका क्रूर आणि अमनुष्यपणे हल्ला होतो तेव्हा हे आंदोलन खूप मोठं झालं आहे. आणि हे आंदोलन आता देशाचं भविष्य म्हणजे आपले तरुण आणि विद्यार्थी हे वाचवण्यासाठी आणि सरकारची दडपशाही त्यांच्यावरती थांबवण्यासाठी मोठं झालं. दुसऱ्या बाजूला आमचं अजून एक म्हणणं होतं की फक्त धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने काय होणार नाही. आणि ते आमचं म्हणणं खरं होतं, हे आता मोठ्या प्रमाणात सिद्ध झालं आहे. कारण धर्मेंद्र प्रधान हे ओडिसाच्या ग्राउंड पॉलिटिक्समधनं आलेले एक व्यक्तिमत्व आहेत. पण दुसऱ्या बाजूला ज्या माणसावरती UPSC स्कॅमचा आरोप होता, ज्या माणसाचं नाव व्यापम स्कॅमशी जोडलं गेलं होतं आणि ज्या माणसाचं नाव मध्य प्रदेशच्या शिक्षक भरती स्कॅमशी जोडलं होतं, त्या संघाच्या माणसाला, प्रल्हाद जोशीला, आणि हाच संघ जो शिक्षणाच्या विरुद्ध आहे, अशा माणसाला जेव्हा तुम्ही एज्युकेशन मिनिस्टर बनवता तेव्हा ते अशी परिस्थिती येते की झाला धर्मेंद्र प्रधान परवडलेले. आणि दुसऱ्या बाजूला एक आपण गोष्ट विचार करा की आमची म्हणणं हे नव्हतं की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या. आपण मुद्दा समजून घ्या. रात्री 12 नंतर धर्मेंद्र प्रधान त्यांच्या बंगल्याच्या बाहेर बसून 500 रुपये घेऊन एक कॉपी नव्हते वाटत ना फुटलेल्या पेपरची. ती सिस्टम फुटली होती आणि त्या सिस्टमवरती कारवाई करायला पाहिजे आणि ती सिस्टम ठोस आणि बदलायला पाहिजे. म्हणून मोठ्या प्रमाणात आमचं हे म्हणणं होतं की एक चांगली सिस्टम उभी राहिली पाहिजे, एज्युकेशन सिस्टम बदलली पाहिजे आणि असे नवीन नियम आले पाहिजेत, कायदे आले पाहिजेत ज्याच्यावरनं पुढे पेपर फुटणार नाही आणि पुढे पेपर फुटला तर त्याच्यावरती कडक कारवाई व्हावी. रिएक्झामिनेशनची पुढच्या 1 महिन्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत तयारी असली पाहिजे आणि ती सरकारला घेणी आली पाहिजे. आणि त्याच्याहून मोठा आमचा मुद्दा आणि ज्याच्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने थोडं CJPपासून थोडंसं लांब राहिलो होतो, कारण CJPचा मेजर आर्ग्युमेंट काय होतं की रीनीट झाली पाहिजे. आणि वंचित बहुजन आघाडी हा पक्ष भारीपासून 2013 पासून हेच म्हणतात की नीट रद्द झाली पाहिजे, बॅन नीट. आमचं 2 गोष्टींसाठी म्हणणं होतं की नीट ही रद्द झाली पाहिजे. पहिली गोष्ट ही होती की एकतर आपल्या देशामध्ये आपण जर संविधानाचा अभ्यास केला तर आपल्याकडे 3 लिस्ट असतात, स्टेट लिस्ट, युनियन लिस्ट, कंकरंट लिस्ट. एज्युकेशन आणि हेल्थकेअर हे दोन्ही विषय स्टेट लिस्टचे आहेत. तर स्टेट लिस्टच्या विषयामध्ये कॉमन एंट्रन्स टेस्ट ही युनियन सरकार कसं घेतं, केंद्र सरकार कसं घेतं, हा आमचा एक मोठा प्रश्नचिन्ह होता. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर कॉमन एंट्रन्स टेस्ट आपण जर भारतभरच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली तर वंचित समूहातनं आलेले विद्यार्थी, मागासवर्गीय विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांनी SSC बोर्डमधनं शिक्षण घेतलंय आणि जे विद्यार्थी त्यांनी आपल्या मातृभाषेत किंवा रिजनल लँग्वेजमध्ये शिक्षण घेतलंय त्यांच्यासाठी इंग्लिशमधली कॉमन एंट्रन्स टेस्ट ही समान पातळीवरती एक्झाम नसणारे. आणि त्याच्यामुळे आमचं म्हणणं होतं की बॅन नीट आणि नीट रद्द झाली पाहिजे आणि प्रत्येक राज्याला स्वतःची मेडिकल एंट्रन्स टेस्ट घ्यायचा अधिकार दिला पाहिजे. हे आमचं 2013 पासून भारिप बहुजन महासंघाच्या म्हणण्यापासून म्हणणं होतं. सर, आपण अभिजित तिर्की जेव्हा इंडियामध्ये आले तेव्हा त्यांना आपण आरोप केला की ते RSSचा आहे आणि परत आता त्याचं जे आंदोलन आहे ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न भाजप सरकारने केलेला आहे. आता कसं बघता तुम्ही त्या सर्व परिस्थितीकडे? म्हणजे तुमचं समर्थन आहे का? हे बघा, कॉक्रोच जनता पार्टीबद्दल आता बोलायचं झालं तर 2 गोष्टी आपण समजून.
जेव्हा अभिजित डिपकेंच्या घरावरती अन्याय अत्याचार होत होता आणि जेव्हा अभिजित डिपकेंच्या घरी प्रेशर टाकण्यात आलं होतं, तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे सतीशदादा गायकवाड, औरंगाबादचे युवक आघाडी अध्यक्ष, हे सर्वात पहिले अभिजित डिपकेंच्या घरी पोचले होते आणि त्यांच्या आईबाबांना दिलासा दिला होता की जर तुम्हाला कोणी त्रास दिला असेल तर पोलिसांच्या पहिले वंचित बहुजन आघाडी संरक्षणाला येईल. आणि अभिजित डिपकेंच्या आईवडिलांचं बोलणं हे बाळासाहेब आंबेडकरांशी एका बाजूला करून, आणि दुसऱ्या बाजूला जर आपण प्रश्न बघितला तर आपल्याला हे कळेल, म्हणजे परिस्थिती आपण बघितली तर आपल्याला हे कळेल की महाराष्ट्रामधनं पण जर जंतर मंतरला सगळ्यात पहिले कोणी गेलं होतं तर ते बाळासाहेब आंबेडकर जंतर मंतरला गेले होते आणि मग महाराष्ट्राच्या राजकारणामधनं लाईन निघाली होती. हा एका बाजूला झाला. दुसऱ्या बाजूला कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा असणार की नाही ह्याच्याबद्दल आम्ही एक ट्विट केली होती आणि आमची त्या ट्विटबद्दल भूमिका ठाम आहे की आम्ही राजकारणामध्ये पैसे कमवायला किंवा सत्ता कायमस्वरूपी स्वतःकडे ठेवायला आलो नाही. आम्ही राजकारणामध्ये बदल घडवायला आलो आहे आणि तो बदल कुठला घडवायचा आहे तर तो आंबेडकरवादी विचारांशी घडवायचा. सो आम्ही कुठेही आयडिओलॉजीशी, आमच्या तत्वांशी, आमच्या विचारधारेशी कुठेही कॉम्प्रोमाइज होणार नाही. आणि त्याच्यासाठी आम्ही एवढंच विचारलं की वंचित बहुजन आघाडीचा जर तुम्हाला पाठिंबा हवा असेल तर तुम्ही 5-6 मुद्द्यांवरती तुमची भूमिका स्पष्ट करा आणि मग वंचित बहुजन आघाडीला ठरवता येईल की आम्ही पाठिंबा देणार, नाही देणार, एंगेज होणार, नाही होणार. पण ते मुद्दे काय होते की CJPचं रिझर्वेशनबद्दल म्हणणं काय, मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग जे मोठ्या प्रमाणात होतं आणि ज्या दलितांचा त्याच्यामध्ये जीव जातो त्याच्याबद्दल त्यांचं म्हणणं काय. इथे BSP झाली, आझाद समाज पक्ष झाला, वंचित बहुजन आघाडी झाली किंवा तमिळनाडूचे VCK झाले, यांना पारंपरिक आंबेडकरवादी पक्षांना नेहमी इकडच्या मेनस्ट्रीम पक्षांकडनं बी टीम म्हणण्यात येतं. त्याच्याबद्दल थोडा मोठा प्रश्न होता, माझा एवढाच प्रश्न होता की अभिजित डिपकेवरती तुम्ही आरोप केला की RSSचा व्यक्ती आहे आणि मला एवढंच माहिती की त्याच्याच आंदोलनाला BJPने दडपण आणून त्याचं संपण्यापर्यंत आता तुमची नेमकी भूमिका काय होणार. माझं एक वक्तव्य दाखवा किंवा शोधून दाखवा जिकडे मी हे म्हटलंय की अभिजित डिपके हे RSSचे व्यक्ती. परत एकदा ते वक्तव्य ऐकून बघा. मी नुसतं एवढंच म्हटलेलं होतं की त्यांनी जे पुस्तक पकडलं होतं, पुस्तक पाहून गेला विषय, आपण परत समजून घेऊ आणि मराठी भाषा कशी काम करते ते पण समजून घेऊ. 1 मिनटं. माझं म्हणणं होतं की अभिजित डिपकेंनी जे पुस्तक आणलं, बाबासाहेब आंबेडकर माय ऑटोबायोग्राफी, हे पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलंच नव्हतं. ते तुम्हाला पटतंय की नाही पटत ते? बाबासाहेबांचं पुस्तक नव्हतं. मग मी शोधन केलं, ते पुस्तक कोणाचं होतं? ते पुस्तक डायमंड पब्लिकेशनचं होतं जे RSSशी अफिलिएटेड. मी एवढंच म्हटलं होतं की ते पुस्तक RSSचे. मी हे नव्हतं म्हटलं की अभिजित डिपके RSSचे. हा फरक आपण समजून घ्या. आणि त्याच्याहून पुढे जर तुम्हाला ह्याच्यामध्ये आक्षेप वाटत असेल तर ते का बोललो हे पण मला एक्सप्लेन करायला काही गैर नाही वाटणार. आपण जर भारतामध्ये बघितलं असेल तर खूप मोठ्या प्रमाणावर बाबासाहेबांच्या नावावरती अपप्रचार चालू आहे. आता मोठ्या प्रमाणात रिझर्वेशन हटाव आंदोलन चालू आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की बाबासाहेब म्हणाले होते की 10 वर्षानंतर आरक्षण बंद झालं पाहिजे. असं बाबासाहेब कुठे म्हणालेच नव्हते. बाबासाहेब फक्त बोलले होते ते राजकीय आरक्षणाबद्दल, शैक्षणिक आणि नोकरीच्या आरक्षणाबद्दल ते बोललेच नव्हते. मध्ये नवीन एक नाटक चालू झालं होतं, फॅनी फिट्झजेरल्ड नावाची एक व्यक्ती ज्या कधी अस्तित्वातच नव्हत्या, यांचं नाव बाबासाहेबांशी जोडण्यात आलं होतं. त्याच्याहून नंतर आज आता नवीन प्रकार चालू झाला आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलंच नाही, BN रावांनी संविधान लिहिलं. तर जिथे आपण चुकीच्या माहिती काउंटर नाही करत आणि ॲक्युरेट फॅक्ट नाही ठेवत, तिथे आपण मिसइन्फॉर्मेशन आणि खोटी माहिती पुढे येण्यासाठी जागा सोडतो. म्हणून जर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पुस्तक लिहिलं नसेल तर ते आपल्याला ॲक्सेप्ट करायला लागेल की बाबासाहेब आंबेडकरांनी ते पुस्तक लिहिलं नाही आहे आणि ते पुस्तक चुकीचं आहे. ह्या वस्तुस्थिती आहे. पण त्याच्याहून पुढे जेव्हा दिल्लीच्या जंतर मंतरवरती एवढा मोठ्या प्रमाणात हल्ला झाला तेव्हा महाराष्ट्र बंद करायचं काम हे वंचित बहुजन आघाडीने केलं होतं आणि विद्यार्थ्यांना पाठबळ देऊन त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम हे नेहमीच वंचित बहुजन आघाडी करत राहतील. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता नितीन गडकरी E20साठी राजीनाम्याची मागणी होते. E20 जर आपण बघितलं तर हा एक मोठा स्कॅम आहे हे आपल्याला कळून येईल. आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज जर आपण परिस्थिती बघितली तर इथेनॉल प्रोडक्शनसाठी साखर कारखाने हे मोठ्या प्रमाणात वापरले जाणार आहेत आणि ह्याच्यामध्ये फक्त नितीन गडकरी नाही तर महाराष्ट्रातले इतर पक्षसुद्धा ह्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत. आज जर तुम्ही बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी सोडून इथेनॉल आणि E20 बद्दल कोणीही जास्त बोलत नाही. ते का बोलत नाहीत
कारण प्रत्येक पक्षाची लिडरशिप ही साखर सम्राटांच्या हातामध्ये आणि इथेनॉलच्या म्हणजे पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या मिसळमुळे रातोरात प्रत्येक साखर कारखाना हा पेट्रोलचा कारखाना झाला आहे आणि त्याच्यामुळे कोणताही लीडर हा बोलत नाही, कारण त्यांचा पक्ष हा साखर सम्राटांचा पक्ष आहे आणि ते साखर सम्राट त्यांना बोलू नाही देतात. अशी परिस्थिती झाली. गडकरींची डिमांड फॉर रेझिग्नेशन ही खूप आधीपासून येत होती आणि आपण जर घटनाक्रम बघितला तर E20ला गडकरी साहेब हे नेहमी डिफेंड करत होते. भारताचे पेट्रोलियम मिनिस्टर आहेत हरदीप पुरी, त्यांनी भूमिका घेऊन हे म्हटलं होतं की इथेनॉलनी गाड्यांचं डॅमेज होतं. मग नितीन गडकरींना हा मुद्दा पटला की इथेनॉलमुळे गाड्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. दुसऱ्या बाजूला आपल्याला जर संशोधन करायचं असेल तर मेघालय आणि आसाम ह्याच्यामध्ये एक हायवे जातो, गुवाहाटी शिलाँग हायवे. त्या गुवाहाटी शिलाँग हायवेवरती एक छोटंसं गाव येतं बर्नी हात नावाचं. त्या बर्नी हात गावामध्ये सारंग गडकरींचे इथेनॉलचे किती फॅक्टरी आहेत आणि किती प्लांट्स आहेत हे शोधा आणि आपल्याला आपलं उत्तर ह्याच्यामध्ये नक्कीच मिळून जाईल. शेतकरी नेते विनोद पाटील आगरकरांनी सांगितलं की पंजाबमध्ये इथेनॉलवर बंदी घातली, परंतु ती बंदी योग्य नाही. महाराष्ट्रभर आणि देशामध्ये इथेनॉलचा वापर करावा असं त्यांनी काल इथेनॉल बॅन करणे म्हणजे शेतकऱ्याचे भविष्य आणि ते मका आणि ऊस पिकवल्याच्या नंतर शेतकऱ्याला त्याच्यापासून जास्त फायदा होईल असं त्यांनी वक्तव्य केलं. समर्थन केलं आणि ते गडकरीला भेटून आले होते. गडकरीला भेटून त्याचं म्हणणं बघा, गडकरी योग्य आहे. कारखाना मिळत असेल शोधा जरा. नांदेडमध्ये भाजपच्या दादा भाजपचे नगरसेवक आहेत आशिष जेरळे 9% आलेले CET मध्ये, पण वास्तविक 10-12 50 आणि 55%. 12वी बोर्डला तेच आहे, पण CETच्या याच्यामध्ये पैकीच्या पैकी आणि सेम मार्क आहे. परिस्थिती आज कशी बदलते बघा. आधीच्या काळामध्ये इथे आम्ही बसायचो आणि मुद्दे तुमच्या समोर मांडायचो. आज भाजपच्या काळामध्ये इतकी परिस्थिती वाईट झाली की पत्रकार एक इश्यू सोडून मला सांगतायत. आता परिस्थिती किती वाईट झाली हे पत्रकारांनी ओळखावं आणि ते लोकांसमोर मांडावं एवढी मी आपल्या सर्वांना नक्कीच विनंती करतो. भाजपचे नगरसेवक एक प्रश्न आहे, आज समाधानी आहात काय या संदर्भात थोडंसं सांगावं. नांदेडमध्ये युवक आघाडीचं संघटन हे अतिशय मजबूत आहे आणि ते चांगल्या पद्धतीने काम करताना दिसते. वंचित बहुजन आघाडीच्या युवक आघाडीमध्ये नवीन युवक वेगवेगळ्या समाजाचे, धर्माचे, जातीचे आणि तसेच वेगवेगळ्या टप्प्यातनं आलेले युवक हे मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीमध्ये जुळत आहेत. दुसऱ्या बाजूला ज्या जेनझींना वंचित बहुजन आघाडीची भूमिका पटत आली आहे आणि वंचित बहुजन आघाडी इतर पारंपरिक पक्षांपासून वेगळा दिसतो ते पण मोठ्या प्रमाणामध्ये आज युवक आघाडीमध्ये येत आहेत. आणि युवक आघाडी किती सक्षम आहे ह्याचा तुम्हाला मी आकडेवारी सांगायची असेल तर आज 3 नगरसेवक युवक आघाडीचे हे निवडून आलेले आहेत नांदेड शहरामध्ये. जिल्हाध्यक्ष कोण आहे युवक आघाडीचा? नगरसेवक आज महानगरपालिकेमध्ये GB होती आज आणि GB मध्ये अक्षरशः वंचितच्या नगरसेवकाचा आवाज दाबण्याचं काम झालंय. त्यांना सभात्याग करून बाहेर यावं लागलं. निवडून आलेल्या नगरसेवकांची जी काही प्रश्न आहेत ते मांडली दिली जात नाही, कारण भाजपची सगळी सत्ता दादा इकडे जोडूनच आहे. कसं बघतो की हाच विषय इथेच नाही तर छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला. इथे जिथे वंचितचे आपले सर्व नगरसेवक स्थानिक स्वराज्य संस्थांना निवडून गेले, या सगळ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडनं नेहमी होतोय. याच्यावरती आता तुमच्याकडनं काय ठरवलं? वंचित बहुजन आघाडी ह्याच्यावरती एका बाजूला सभागृहामध्ये आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावरती ठोस पाऊल नक्कीच उचलेल आणि आक्रमकपणे आपल्याला वंचितची पावलं उचलताना दिसतील. पण दुसऱ्या बाजूला हे का होतं हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. कारण वंचित बहुजन आघाडीची जी आज आपण औरंगाबादमधले झाले, नांदेडमधले जर नगरसेवक झाले आणि यांचा आपण जरा तपास केला तर आपल्याला हे दिसतील की तळागाळातनं कार्यकर्ते, वस्ती पातळीवरचे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक म्हणून निवडून गेले. कोण बिल्डर, कोण उद्योगपती, कोण मोठा दुकानदार असं वंचितचा एकही नगरसेवक नाही आहे. म्हणून वस्ती पातळीवरती लहानाचे मोठे झाले असल्यामुळे ह्यांना नांदेड शहरामधले मुद्दे काय आहेत, नांदेड शहरामधले प्रश्न काय आहेत हे बरोबर मांडता येतात. आणि काँग्रेस असो का भाजप असो, ह्या म्हणजे नांदेडसाठी भाजप
औरंगाबादसाठी भाजप आणि काँग्रेस ह्यांना इतके वर्ष सत्ता त्यांच्या खिशामध्ये असल्यामुळे त्यांना आज मोठ्या प्रमाणामध्ये जे प्रश्न नगरसेवक मांडणार आहेत आणि त्याच्यावरती ॲक्शन घेणार आहेत, त्यांनी त्यांचा गेल्या 50 वर्षाचा भ्रष्टाचार बाहेर येईल याच्या भीतीपोटी ते वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांना दाबण्याचं काम करतात. आज वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक कुठले प्रश्न उचलत आहेत? पिण्याच्या पाण्याचे, नांदेडमध्ये जो पूर येतो तर त्या नदीला एम्बँकमेंट्स बांधण्याचे, विजेचे, कचरा व्यवस्थेचे, ह्या प्रश्नांवरती बोलू न द्यायला काय हरकत नाहीये. दादा ते पर्सेंटेज जर राहिले 99 भाजप नगरसेवक नाही, माझं याच्यावरती एवढंच म्हणणं आहे की त्यांना जर 99% मिळाले असतील तर मी शुभेच्छा देतो आणि पुढची परीक्षा त्यांनी ऑन कॅमेरा द्यावी एवढीच विनंती करतो. करण्याच्या वरून दोन समाजाच्या मध्ये वाद होताना पाहायला मिळते. म्हणजे अनेक समाज वेगवेगळ्या कारणाने समोर येताना पाहायला मिळतात, पण आता मातंग आणि इतर 58-59 जाती ज्या आहेत अनुसूचित जमाती त्या आमने सामने आल्या चित्र पाहायला मिळते. सगळं कसं बघतं, याकडे काय भूमिका असतात? भाजप जेव्हापासून सत्तेमध्ये आलं 2014पासून, तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणं हे भाजपचं डिवाइड अँड रूल ब्रिटिशकालीन पॉलिसी ही कायम राहिलेली. महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये मुस्लिम वर्सेस हिंदू हे भांडण भाजपनी सगळीकडे पेटवलं. त्याच्यानंतर ते भांडण मिटवता नाही आलं तोपर्यंत ओबीसी वर्सेस मराठा हे भाजपनी पेटवलं. ते भांडण मिटवता नाही आलं तोपर्यंत त्यांनी मातंग वर्सेस बौद्ध आणि 18 पगड जाती ह्याच्यामध्ये SC समाजामध्ये एक भांडण लावण्याचं काम केलेलं. पण आज जर आपण भारतामध्ये अजून एक गोष्ट बघितली तर एक मोठ्या प्रमाणावरती रिझर्वेशन हटाव हे आंदोलन भारतामध्ये चालू झालेलं आहे आणि माझं म्हणणं आहे की आपण ह्या आंदोलनाकडे खूप मोठ्या प्रमाणात फोकस केलं पाहिजे आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन रिझर्वेशन वाचेल, आरक्षण वाचेल याच्यासाठी लढलं पाहिजे. जे जे समाज आहेत ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतलाय त्या सर्वांनी एकत्र येऊन रिझर्वेशन हटाव आंदोलन हे बंद पाडण्याची गरज आहे. कारण आपण बेसिक मुद्दा समजा, जर आरक्षणच राहिलं नाही तर उपवर्गीकरण लावणार कशात? तर पहिले सगळ्यांनी एकत्र येऊन आरक्षण वाचवायची गरज आहे. दादा, राम मंदिराची चोरी झालेली आहे, त्या प्रकरणावर वंचित आघाडीची काय भूमिका राहणार आहे आगामी काळात? सगळ्यात पहिले ज्या लोकांनी 2018मध्ये बोंबलून सांगितलेलं की चौकीदार ही चोर आहे ते बरोबर होते असं मी म्हणेन. आणि ज्या नरेंद्र मोदींनी स्टेटस लावलं होतं की मे भी चौकीदार, ते कुठले चौकीदारी करत होती हे त्यांनी आज सांगायला पाहिजे. दुसऱ्या बाजूला मी हेच म्हणेन की आज हिंदू समाजाने मोठ्या प्रमाणात भाजपचा छुपा अजेंडा बघितला पाहिजे. भाजप हा हिंदू विरोधी पक्ष आहे कारण तो माणुसकीच्या विरोधातला पक्ष आहे. मोठ्या प्रमाणामध्ये राम मंदिरचा इश्यू हा गेल्या 20 वर्ष भारताच्या राजकारणामध्ये ज्वलंत ठेवून त्यांनी मोठ्या प्रमाणात हे मंदिर बांधलं, त्याचा भव्य दिव्य सोहळाही केला. आणि जर ते सोहळ्याच्या 2 वर्षाच्या आतमध्ये त्या मंदिराच्या तिजोरीमधनं चोरी होत असेल तर नेमकं भाजप करतंय काय हा प्रश्न सर्वांनी उपस्थित केला पाहिजे. योगी आदित्यनाथ CM आहेत, नरेंद्र मोदी PM आहेत, यांनी ह्याच्यावरती कारवाई केली पाहिजे किंवा ह्याच्याशी त्यांचा संबंध आहे की नाही हे त्यांनी उघड केली सांगितलं पाहिजे. काल शरद पवारांचे खासदार जे आहेत ते पंतप्रधानांना जाऊन भेटले, कसं बघता या सगळ्याकडे? कालपर्यंत ते विरोध करत होते, काय म्हणजे वेगळं काही? ते कालपर्यंत विरोध करत होते, ते कॅमेरावरती विरोध करत होते. ते 2014 पासून भाजपचंच काम करतायत हे महाराष्ट्राला माहिती आहे. 2014मध्ये जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा शरद पवारांनी स्टेटमेंट दिलं होतं की भाजपला गरज पडली तर आम्ही बाहेरनं पाठिंबा देऊ आणि त्यांनी मजबूर केलं होतं उद्धव बाळासाहेब ठाकरेंना भाजपबरोबर 2014मध्ये युती करायला. आज आपल्यामध्ये अजितदादा पवार नाही आहेत, पण अजितदादा पवारांनीही 2019मध्ये हे म्हटलं होतं की सकाळची शपथविधी त्यांनी फडणवीसांबरोबर ह्याच्यासाठी घेतली कारण शरद पवारांनी त्यांना पाठवलं होतं. त्याच्या पुढे आपण जाऊन बघितलं तर अर्धे शरद पवारांचे खासदार आमदार हे निवडून आलेले 2022मध्ये जाऊन भाजपमध्ये जातात आणि भाजपची सत्ता स्थापन करायला मदत करतात. आजही मोठ्या प्रमाणात चर्चा आहे की शरद पवारांचे आमदार हे भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावरती आहेत आणि दुसऱ्या बाजूला चर्चा आहे की दोन्ही राष्ट्रवादी विलीन होऊन भाजपमध्ये जाईल की नाही ही एका बाजूला चर्चा आहे. त्याचबरोबर जे काल 8 खासदार हे भाजपला भेटायला गेले होते हे डिलिमिटेशन बिल संदर्भात भेटायला गेले होते. जेव्हा केंद्र सरकारमध्ये डिलिमिटेशन बिल हे मोठ्या प्रमाणात
अयशस्वी ठरलं तेव्हा भाजपनी हे ठरवलं होतं की आपल्याला काही करून मेजॉरिटी मिळवायची. त्याच्यासाठी तृणमूल पक्ष फोडला, आम आदमी पार्टी फोडली आणि मग त्यांचं महाराष्ट्रामध्ये लक्ष गेलं तर तेव्हा कळलं की अरे उद्धव ठाकरे आणि शरद पवार तर आपलीच लोक आहेत, यांना कधीही घेऊ शकतो पक्षामध्ये. आणि त्याच पद्धतीने सुप्रियाताई आणि 8 खासदार हे नरेंद्र मोदींना आश्वासन द्यायला गेले होते की डिलिमिटेशन बिलमध्ये भाजपच्या बाजूनीच हे मतदान करतील. त्याच्याही पुढे मी जाऊन सांगतो की जेव्हा शरद पवार जंतर मंतरला गेले होते विद्यार्थ्यांना पाठबळ द्यायला, तसेच ते जंतर मंतरवरनं पुढे जाऊन नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले होते. आणि आपल्याला कुठेही समोर आलं नाही की शरद पवार म्हटलेत की त्यांनी विद्यार्थ्यांचे मुद्दे नरेंद्र मोदींसमोर ठेवले. ती चर्चा झाली, ती बंद दरवाजाच्या मागे झाली. ते बंद दरवाजाच्या मागे नक्की काय चर्चा झाली हे आज आपण सर्वांनी विचारलं पाहिजे. आणि त्याच्याहून महत्त्वाचा अजून एक मुद्दा जो रिसंट डेव्हलपमेंट आहे ज्याच्याबद्दल कोणी बोलत नाही तो म्हणजे सुप्रियाताईंच्या मुलीचं लग्न. आज सुप्रियाताईंच्या मुलीचं लग्न ज्यांच्याशी झालंय ते मोठे RSS आणि 3 पिढ्या भाजपमध्ये असणार आहेत. ते MLCला उभे होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी त्यांना बिनविरोध नागपूरमधनं विधान परिषदेवरती पाठवलं. आणि एका बाजूला आयुष्यभर पुरोगामित्वाचं नाटक करायचं, राजकारण हे भाजपच्या विरुद्ध करायचं आणि शेवटच्याच टप्प्यामध्ये भाजपच्या घरामध्ये लग्न करायचं. म्हणजे सत्ता भाजपची यो किंवा राष्ट्रवादीची यो, सत्ता, पैसा आणि कारखाना हा पवारांच्याच घरी कसा राहील ह्याची पूर्ण सेटिंग केली आहे. ह्याच्यामध्ये फसलेत ते फक्त बिचारे राष्ट्रवादीचे समर्थक. अमेरिकेहून भारतात अशी परिस्थिती निर्माण झाली आणि आता हे कॉकरोच आज झारखंडमध्ये पोहोचलेले आहेत. तर याच्याकडे कसं बघता आणि त्याचं काय तुम्ही ॲनालिसिस जे मागच्या वेळेला केलं होतं त्याचा काय खुलासा करू इच्छिता? हे बघा, खुलासा मला काही करायची गरज नाही आहे कारण मी फॅक्ट्स मांडलेले आहेत. बाबासाहेबांनी जे पुस्तक लिहिलं नाही ते बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलं नाही. खोटं मटेरियल तर आपण बाबासाहेबांच्या नावाने पब्लिश करू नाही शकत, ही एक भूमिका झाली. आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा हे आंदोलन व्यापक व्हायला लागलं आणि त्याच्याहून महत्त्वाचं जेव्हा विद्यार्थ्यांवरती अत्याचार, हाणामारी आणि दिल्ली पोलीसकडनं विद्यार्थ्यांवरती ब्रुटल अटॅक झाला तेव्हा सर्वात पहिले आवाज उठवणारे वंचित बहुजन आघाडी होती. बाळासाहेब आंबेडकर हे दिल्लीला जाऊन आले होते आणि मग बाळासाहेब आंबेडकर जंतर मंतरला जाऊन आल्यानंतर महाराष्ट्रातल्या इतर नेत्यांची दिल्लीला जायची रांग चालू झाली. जेव्हा अभिजित डिपकेंच्या घरावरती हल्ला होईल अशी बातमी समोर आली आणि त्यांच्या घराबाहेर गोंधळ चालू झाला तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबादचे युवा जिल्हा अध्यक्ष सतीशदादा गायकवाड हे सर्वात पहिले तिथे पोचले होते आणि त्यांनी ही भूमिका घेतली होती की अभिजित डिपकेंच्या आईवडिलांना कोणताही धक्काबुक्की किंवा कोणताही त्रास होणार नाही. आणि अभिजित डिपकेंच्या आईवडिलांचं बोलणं हे त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांशी तिकडच्या तिकडे करून दिलं होतं. आणि त्याच्याहून महत्त्वाचं जेव्हा दिल्लीमध्ये लाठीचार्ज, वॉटर कॅनन्स आणि टिअर गॅसचा मोठा वापर विद्यार्थ्यांवरती केला तेव्हा महाराष्ट्र बंद करण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीने केलं होतं. जेव्हा CJPचं आंदोलन ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, सोलापूरमध्ये, औरंगाबादमध्ये ठिकठिकाणी होत राहिलं तेव्हा वंचित बहुजन आघाडीच होती ज्यांनी आमच्या लिगल टीमचा आणि लॉयर्सचा नंबर व्हायरल केला आणि हे म्हटलं की जर विद्यार्थ्यांवरती पोलीस कोणतेही केसेस करत असतील तर वंचित बहुजन आघाडीचे लॉयर्स आणि लिगल टीम फ्री ऑफ कॉस्ट आपल्या सर्वांना मदत करायला तयार आहेत. कॉकरोच जनता पार्टीला आपलं समर्थन आहे का? कॉकरोच जनता पार्टीला आम्ही 7 प्रश्न विचारलेत. त्या 7 प्रश्नांवरती कॉकरोच जनता पार्टीनी जर भूमिका स्पष्ट केली तर आमचं समर्थन त्यांना 100% राहील. पण त्याच्याहून महत्त्वाचं कॉकरोच जनता पार्टी अजूनही म्हणते की ते आंदोलन आहेत आणि रजिस्टर्ड पार्टी नाही आणि कोणत्याही स्टुडंट लँड आंदोलनाच्या विरुद्ध वंचित कधीही जाणार नाही. ओके. देवेंद्र फडणवीस आणि सहकारी बँकेचा प्रश्न आहे. जेव्हा सहकारी बँकेमध्ये प्रस्थापित हटून वंचितांना दारं उघडतील तेव्हा मी याच्यावर भाष्य करेन.